Let us start the shell scripting. This this video is useful for creating the shell script and executing the shell script. So here we are using some commands which are going to insert into the shell script, and some variables, types of variables, read statement, if statement, while statement, then a for statement like this one. Okay. तर ह्यामध्ये तुम्हाला जेव्हा शेल स्क्रिप्ट तयार करायची असते तर त्यावेळेस वेगवेगळ्या टाईपच्या शेल्स असतात लिनक्समध्ये किंवा युनिक्समध्ये. तर ते कसे कुठे असतात स्टोअर, तर ते असतात तुम्ही जर कमांड दिली, ठीक आहे, कॅट आणि कोणत्या कोणत्या टाईपचे शेल आपल्याला जर पाहिजे असतील तर etc आणि त्यानंतर शेल्स. ही कमांड जर जेव्हा तुम्ही द्याल त्यावेळेस तुम्हाला हे वेगवेगळे शेल्स इथे दिसतील. जसे बीन आहे, बीनमध्ये sh आहे, बीनमध्येच डॅश आहे, बीनमध्येच बॅश आहे, बोर्न अगेन शेल, असे वेगवेगळे टाईपचे शेल तुम्हाला इथे दिसतील. तर ही कमांड तुम्ही यूज करू शकता त्यासाठी. ठीक आहे. आता इथे जर का टू नो वेअर बॅश इज लोकेटेड यू हॅव टू यूज अनदर कमांड दॅट इज विच बॅश आणि एंटर. विच बॅश, त्याचं सिंपल आउटपुट काय असेल तर बीनमध्ये तो बॅश आहे, वेअर धिस बॅश इज लोकेटेड. बॅश इज लोकेटेड इन द बीन. ठीक आहे. तर एक सिंपल तुम्हाला एक फाईल तयार करायची असेल, आपल्याला माहीत आहे वेगवेगळ्या कमांड्स आहेत त्याच्यासाठी. कॅट कमांड आहे, vi कमांड आहे, टच कमांड आहे, एडिटर वापरू शकता, gedit तुम्ही तिथे वापरू शकता. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला एक सिंपल शेल स्क्रिप्ट तयार करायची आहे. तर एक ब्लँक फाईल आपण तयार करू, टच देन hello .sh. ठीक आहे. तर हे sh त्याचं एक्सटेन्शन असायला पाहिजे त्या पर्टिक्युलर शेल स्क्रिप्ट फाईलचं. ह्यामध्ये आपण जेव्हा ही फाईल तयार होईल त्यावेळेस तुम्ही एक सिंपल कमांड देऊन पहा, ls आणि -l लॉंग लिस्टिंग फॉर्मॅटमध्ये. तर तुम्हाला इथे डॅश दिसेल सुरुवातीला, त्यानंतर r मे बी दॅट डिपेंड्स ऑन द फाईल. त्यानंतर काही फाईलचं नाव, कंटेंट्स ब्लँक आहे ती, आणि शेवटी फाईलचं नाव. महत्त्वाचं हे आहे, सुरुवात डॅश म्हणजे ती फाईल आहे, आणि डी असेल तर डिरेक्टरी. mkdir कमांड यूज करून तुम्ही एखादी डिरेक्टरी तयार केली तर तिथे तुम्हाला डी मिळेल. फॉर एक्झाम्पल मी इथे mkdir आणि डिरेक्टरीचं नाव ठेवतो इथे r, आणि परत तीच कमांड देईल मी ls -l. मी दोन तयार केले इथे, एक r नावाची डिरेक्टरी तयार केली आणि hello.sh नावाची फाईल तयार केली. तर इथे जेव्हा सुरुवातीला दिसेल -rw-r, इथे डॅशच्या ऐवजी मिळेल मला डी. डॅशच्या ऐवजी काय मिळेल मला इथे डी, आणि rwx व्हॉटेवर, त्यानंतर फाईलचं नाव शेवटी r. तर हे असं तुम्ही तयार करणार. आणि त्याच्यामध्ये मी काय करतो, आता एक सिंपल प्रॅक्टिस मी ठेवतो. जेव्हा शेल स्क्रिप्ट करायची असते तयार मला, त्यावेळेस मी काय करतो, इथे एक सिंपल नेहमीसाठी प्रॅक्टिस मी इथे ठेवतो की हॅश यूज करतो. हॅश इज नथिंग बट अ कमेंट. ठीक आहे. कमेंट हॅश, त्यानंतर बँग बीन बॅश. what it indicates, the bash is located in this directory. ही मी नेहमी ठेवतो. त्यानंतर मी सिंपल कमांड देतो, इको, आणि डबल कोटमध्ये
इथे तुम्ही काही स्टेटमेंट लिहू शकता. जसं मी लिहितो हॅलो PDP डबल कोट कंप्लीट. आता ह्या फाईलला सेव्ह करा आणि रन करा. रन करत असताना तुम्हाला काय करायचं आहे, .// आणि फाईलचं नाव काय ठेवलं होतं आपण, hello.sh ह्यामध्ये हा एक स्टेटमेंट मी प्रिंट केला. इट शुड डिस्प्ले ऑन द स्क्रीन. पण इथे परमिशन डिनाईड असा मेसेज तुम्हाला डिस्प्ले होईल, कारण दिस इज नॉट एक्झिक्युटेबल. RW डॅश तिथे X यायला पाहिजे. मग मी काय करतो, इथे जातो आणि chmod MODE नाही, फक्त chmod याला असाइन करतो मी +X मीन्स एक्झिक्यूट. फाईलचं नाव hello.sh. आणि आता तुम्ही ls कमांड द्या -l आणि आता पहा इथे RW आणि X सुद्धा जोडला गेला प्रत्येकामध्ये. म्हणजे युजर, ग्रुप आणि अदर या तिघांमध्येही हा X जोडला गेला, कारण की मी इथे याच्यासोबत दुसरा कुठलाही फॅक्टर यूज केलेला नाही आहे. तर त्यानंतर मी ते रन करेल ती फाईल रन केल्यानंतर मला दिसेल हॅलो PDP असं येईल. ठीक आहे. कमेंट काय आहे, जिथे हॅश आपण वापरू. कमेंट म्हणजे काय की हॅश आपण जेव्हा वापरू त्यावेळेस तो तिथे डिस्प्ले होईल, डिस्प्ले होणार नाही. आणि व्हेरिएबल्स काय की ज्याच्यामध्ये आपण व्हेरिएबल सो दॅट कॅन स्टोर स्ट्रिंग डेटा, नंबर और अदर डेटा. 2 टाईपचे व्हेरिएबल्स आहेत. 2 टाईपचे कोणते व्हेरिएबल्स आहेत. एक आहे सिस्टीम व्हेरिएबल आहे आणि दुसरा आहे युजर डिफाइंड. सिस्टीम व्हेरिएबल इट ऑलवेज यूज्ड इन कॅपिटल लेटर आणि इट इज user defined is always used in small letter, lower case. So system variables are created and maintained by Linux operating system. It is created and Linux or Unix operating system. System variables and user defined variables are created and maintained by user. आपण ते मेंटेन आणि क्रिएट आणि मेंटेन करू शकतो. तर याच्यामध्ये जर का आपल्याला सिस्टीम व्हेरिएबल जर का पाहायचं असेल, सिस्टीम व्हेरिएबल, तर सिम्पली इको आणि त्याच्या पुढे $, शेल आणि मी एक्झाम्पल घेतो BASH बॅश. अजून व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये बरेच, इको स्पेस $, आणि बॅश वर्जन, ह्या डॅश इथे अंडरस्कोर वर्जन. त्यानंतर इको होम, इको PWD लाईक दॅट. हे सगळे व्हेरिएबल्स आहेत. सो यू कॅन डिफाईन बाय युजर डिफाईन. पुढचा आहे युजर डिफाईन. यू कॅन डिफाईन दिस युजर डिफाईन्ड व्हेरिएबल्स by simply giving the names. By simply giving the names means here I want to suppose create a variable that called name. Then variable चं नाव काय आहे इथे, नेम. आणि या व्हेरिएबल नेम मध्ये मी काय स्टोर करेल, एखादा
now. So how can you use this variable? याला कसं पण यूज करणार? सिम्पली जसं तुम्ही सिस्टीम व्हेरिएबल यूज केला, इको आणि डॉलर आणि नेम, ठीक आहे ना. तर ह्या पद्धतीने तुम्ही याला सेव्ह करा, एक्झिक्यूट करा. पण एक लक्षात घ्या की 20 10 var equal to 20, it should not start with this. नंबरनी तो व्हेरिएबल स्टार्ट होता कामा नये, ठीक आहे. तर हे आता थोडंसं आपण प्रॅक्टिकली करून पाहू की हे कसं करता येईल. इथे तुम्हाला लिनक्समध्ये जायचं आहे, सॉरी पासवर्ड चुकला, 1 2 3. आता इथे तुम्हाला शेलमध्ये जायचं आहे. तर शेलमध्ये जाण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एक तर इथे क्लिक करावं लागेल किंवा शेलमध्ये जाण्यासाठी अल्टर कंट्रोल आणि टी प्रेस केल्यानंतर तुम्हाला एक टर्मिनल मिळेल. मी या टर्मिनलला छोटा करून घेतो, सॉरी मोठा झाला, याला मी छोटा करतो. छोटा यासाठी करतो मी की मला ते पुढे दुसरी ती पण दिसली पाहिजे फाईल, जी मी फाईल इथे क्रिएट करणार आहे. तर इथे मला फाईल क्रिएट करण्यासाठी काय करावं लागेल, मला एक शेल स्क्रिप्ट लिहायची आहे. तर मी पहिले शेल कोणते कोणते आहेत ते पाहून घेऊ. cat/etc/shells आणि तुम्ही जेव्हा पाहाल तर हे sh डॅश बॅश आर बॅश बोर्न अगेन शेल आपला शेल असतो. मी इथे ही सिंपल कमांड यूज केली, क्लिअर करून टाकतो. त्यानंतर परत थोडी मोठी करता येईल का, अजून झाली. त्यानंतर मला कोणता शेल आहे ते पाहायचं आहे. विच शेल, विच बॅश. बॅश तर आहे, कुठे आहे तो, बिनमध्ये, ठीक आहे ना. तर आता इथे आपण एक पहिली शेल आपण एक फाईल तयार करू शेल स्क्रिप्टसाठी. मी कमांड देतो इथे टच आणि फाईलचं नाव काय द्यायचं आपण, hello.sh. एंटर. इट डझंट ॲक्च्युली थोडं चुकलं माझं. पहिले मी काय करतो, डेस्कटॉपमध्ये जातो. आधी इथे ls पाहून घेतो मी काय आहे. हिच्यामध्ये एक फाईल तयार झाली असेल आपली hello.sh. मी त्याला रिमूव्ह करून टाकतो, hello.sh. आता पहा तुम्ही रिमूव्ह झाली ती. मी पहिले डेस्कटॉपमध्ये जातो, म्हणजे हा डेस्कटॉप, सो दॅट इट विल डिस्प्ले हिअर. cd डेस्कटॉप, एंटर. ls कमांड द्या तुम्ही. hello.sh आहे का इथे, नाही आहे ॲक्च्युली. rm hello.sh कॅनॉट रिमूव्ह, कारण की ती कुठलीही फाईल तिथे नाही आहे, पण ती दाखवते ती ls-l ऑलरेडी याच्या आधी तयार केली होती वाटते डेस्कटॉपवर. चला काही हरकत नाही, परत एकदा पाहू आपण. आपल्याला तर काय करायचं आहे, टच आणि hello.sh. ॲक्च्युली मी जे डिलीट करत होतो, रिमूव्ह करत होतो, hello.sh आणि टिल्ट साईन. आता तुम्हाला दिसणार नाही, ती फक्त एकच दिसेल. आता डेस्कटॉपवर एक फाईल झालेली आहे, इथे तुम्हाला पाहू शकता तुम्ही, एक ब्लँक फाईल. आणि ls-l मी कमांड देतो. इथे पहा डॅश आणि rw, पुढे एक्स नाही आहे, एक्स नाही आहे. मला ती एक्झिक्युटेबल बनवायची आहे, ठीक आहे. आता आपण या फाईलला ओपन करणार. ह्या फाईलला ओपन आपल्याला अदर ॲप्लिकेशनमध्ये जावं लागेल, इथे नाही आहे, ठीक आहे. मी इथे जातो आणि gedit इथे ओपन होऊन जाईल. आता याला मी साईडला करतो, ठीक आहे. आता तुम्हाला दोन्ही फाईल दिसत असतील, दोन्ही स्क्रीन दिसत असतील इथे. तर ह्या दोन्ही स्क्रीनमध्ये फरक एवढा आहे की हा शेल आहे आणि ही फाईल आहे.
हे फाईल आहे आणि हा शेल आहे इकडे राईट साईडचा हा शेल आहे. मी इथे ओपन करतो फाईल हॅलो रिसेंटली यूज्ड फाईल सॉरी ओपन ठीक आहे. आता ही ब्लँक फाईल आपण क्रिएट केली होती यूजिंग टच कमांड. ठीक आहे. आता इथे मी काय करतो शेल स्क्रिप्टमध्ये लिहितो. पहिले तुम्हाला सांगितलं होतं मी की एक प्रॅक्टिस ठेवायची आहे आपल्याला की नेहमी हे वर ठेवायचं आपण नेहमी की आपला बॅशमध्ये हे फाईल आहे. इथे मी कमांड देतो एक इको आणि हॅलो PDP. ठीक आहे. आता याला सेव्ह करतो मी. सेव्ह केल्यानंतर मला रन करायची आहे फाईल. तर कसं रन करणार ./ आणि फाईलचं नाव पहा मेसेज काय देतो तुम्हाला तो परमिशन डिनाईड बिकॉज ऑफ धिस सॉरी क्लिअर लेट मी क्लिअर धिस वन बिकॉज ऑफ धिस RWX. ठीक आहे. तर मी याला काय करतो chmod +X आणि फाईलचं नाव आहे hello.sh. आता पहा तुम्ही ls-l RWX सगळीकडे आलं तिन्ही ठिकाणी RWX आला. ही नवीन एक फाईल तयार होऊन जाते ऑटोमॅटिकच वाटते. ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. RM मी तिला रिमूव्ह करून टाकतो .sh. ओके ही झाली फाईल. आता इथे मी रन करतो परत ती कमांड यूज करून. कोणती कमांड यूज केली होती मी दिस वन आणि एंटर. पहा इथे काय दिसतं तुम्हाला हॅलो PDP. इथे जे आहे ते इथे डिस्प्ले होऊन जाईल. आता आपल्याला काय करायचं आहे इथे की व्हेरिएबल्स आपल्याला यूज करायचे आहेत. कोणते कोणते व्हेरिएबल सिस्टीम व्हेरिएबल पण यूज करू आपण आणि युजर डिफाईन्ड व्हेरिएबल पण एक्झाम्पल म्हणून आपण घेऊ तिथे. इथे मी आता इको त्यानंतर धिस इज. आता मी इथे काय करतो याला डबल कोट द्यावंच लागेल आणि यूज करतो बॅश हे. ठीक आहे. त्यानंतर मी कॉपी करून घेतो इथे बॅश वर्जन दिस इज बॅश वर्जन. त्यानंतर पुढचं घेतो कोणती घ्यायची आपण होम दिस इज होम. ओके. त्यानंतर कोणती घेणार PWD दिस इज वर्किंग डिरेक्टरी. आता याला सेव्ह करून घेऊ आपण. सेव्ह केली. आता इथे आपण रन करू त्याला. पहा काय दिसते तुम्हाला. इथं कमेंट आहे कमेंट नाही इथं डिस्प्ले करण्यासाठी सिम्पली लाईन आहे आणि हां कमेंटसुद्धा इथे तुम्ही देऊ शकता. आता मी इथे PDP नंतर एक कमेंट देतो. कमेंट अशी की दिस इज कमेंट सिंपल. याला क्लिअर करून घेतो पहिले मी आणि रन करतो. तुम्हाला ते धिस इज कमेंट ही लाईन डिस्प्ले होणार नाही बिकॉज दिस इज कमेंट. इथे तुम्ही काय कशाबद्दल कमेंट लिहू शकता. देर इज नो रिस्ट्रिक्शन ॲक्च्युली. तर इथे पहा तुम्ही पहिली कमांड आपली दिली होती इको दिस इज हा व्हेरिएबल आपण यूज केला होता बॅश. तर कोणता बॅश हा बॅश. वर्जन कोणता पहा हा वर्जन आहे. होम डिरेक्टरी पहा दिस इज होम ही होम आणि वर्किंग डिरेक्टरी पहा PW म्हणजे वर्किंग डिरेक्टरी PWD. होममध्ये RHR मध्ये डेस्कटॉप.
तर RHR कुठून आला हा? जेव्हा तुम्ही इन्स्टॉल करता त्यावेळेस तुम्हाला यूजर अकाउंट विचारतो, त्याचं नाव विचारतो, मी RHR टाकलं आणि पासवर्ड टाकला 1 2 3. तर ह्या पद्धतीने हा व्हेरिएबल्स आपण इथे क्रिएट व्हेरिएबल आपण इथे पाहू शकतो. ठीक आहे. नाउ लेट अस सी द रीड यूजर इनपुट. रीड यूजर input. Read user input. How you can read input from the terminal in the script. So for that purpose you have to use this read command. तुम्हाला काही इनपुट घ्यायचं असेल कीवरून त्या स्क्रिप्टमध्ये, तर तुम्ही काय यूज करणार? तर त्यासाठी आपल्याला रीड स्टेटमेंट यूज करायचं आहे. सो टू गेट इनपुट फ्रॉम द कीबोर्ड यू कॅन यूज धिस रीड कमांड. सो द रीड कमांड टेक्स इनपुट फ्रॉम द कीबोर्ड and assign it to the variable. So let's see how we can use the read statement in the shell script. For example, we allow the user to enter some name. So I will write here a simple statement मी यूज करतो इथे, that is echo आणि enter name. echo enter name याने काय होईल? एंटर नेम असं डिस्प्ले होऊन जाईल, एक प्रिंट होऊन जाईल. आपल्याला काय करायचं आहे की यू हॅव टू अलाउ द यूजर to enter name, so we can use read command here. ठीक है. And whatever variable names we write after the read command, your input will be saved in the variable. ठीक है. तर इथे आपण काय करणार? read स्टेटमेंट यूज करू. रीड आणि एंटर द नेम. व्हेरिएबल काय नाव आहे इथे आपण ठेवू? नेमच घेऊ. ओके. नाव आय वॉन्ट टू प्रिंट धिस व्हेरिएबल. मग इथे आता व्हेरिएबल इथे प्रिंट घ्यायचं असेल तर मी काय करेल? इथे इको हे नाव समोर प्रिंट झाले पाहिजे स्क्रीनवर. पहिले एंटर नेम. ओके. रीड नेम. दिस इज द व्हेरिएबल. सो वेअर द दिस इज द व्हेरिएबल that will be read from the keyboard, stored in the read command. Then it will display or you can say it print the variables. Here entered name, name or names जे तुम्ही तिथे लिहिणार, नेम किंवा नेम्स आपण जास्त पण लिहू शकतो. आणि व्हेरिएबलचं नाव काय इथे? नेम. व्हेरिएबल, द नेम ऑफ द व्हेरिएबल इज नेम. सो सेव अँड रन इट. सो व्हेनेवर you want to take input from the terminal, user read command. Can use read command. Okay. If you want to use multiple variables, मला एकापेक्षा जास्त व्हेरिएबल्स इथे यूज करायचे असतील तर yes you can do. In a same read command we can do that by using the multiple names. जसे name 1, name 2, name 3, 4 and number of. So it will print the entered name.
पण याच्यासाठी मला काय करावं लागेल, इथे 1 नेम 2 $नेम 3 ह्या पद्धतीने इथे मला इनपुट आउटपुट मिळेल मला. सो सेव्ह we have to save this one and run. नाव आपण हे पाहूच प्रॅक्टिकलमध्ये, म्हणजे आपण जेव्हा ते डेमो घेऊ आपण तेव्हा पाहूच आपण. सो आफ्टर एंटरिंग द इनपुट नेम 1 डोंट प्रेस एंटर, कारण की त्याच्यापुढे आपल्याला नेम 2 पण टाकायचं आहे, नेम 3 पण टाकायचं आहे. पण नेम 1 नंतर तुम्ही एंटर जर केलं तर इथे कमांड बंद होऊन जाईल. ओके, इफ यू वॉन्ट टू एंटर नेम ऑन सेम लाईन, एकाच लाईनमध्ये, आता ॲक्च्युली काय होतं की खाली येतो, आपल्याला एकाच लाईनमध्ये हे सगळे नावं आले पाहिजेत. सो हिअर वी हॅव टू यूज अ फ्लॅग पी. आपण इथे काय यूज करणार, एक फ्लॅग यूज करणार आपण P. So which allows us to enter the input on same line. एकाच लाईनवर तो आपल्याला इनपुट देईल. म्हणजे कसं, -P आपण म्हणू रीड -P, रीड -P, आणि हे काढून टाकतो मी आता. युजर नेम रीड -P, आणि जे काही युजर नेम असतील ते तिथे आपण टाकू. व्हेरिएबल असेल तिथे युजर वॅर. आणि इथे काय आपण जेव्हा तो आउटपुट घेईल आपल्याला तर आपण काय देणार, इको आणि जे काही युजर नेम आपण घेतलेला आहे, व्हेरिएबल नेम घेतलेला आहे तो इथे टाकायचा आपल्याला. सिंपल युजर नेम आणि पुढे डॉलरच्या पुढे हा व्हेरिएबल युजर वॅर. एक काहीतरी ॲट रँडम आपण काही घेऊ शकतो, आणि त्यानंतर या स्क्रिप्टला आपण सेव्ह करू आणि नंतर रन करू. लेट अस सी दिस रीड इनपुट फ्रॉम द कीबोर्ड. सो हिअर अगेन, ओके, आता मी काय करतो, हे जे आहे मी सगळं डिलीट करून टाकतो. डिलीट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की एक स्क्रिप्ट लिहायची आहे. टू ॲक्सेप्ट सम इनपुट. तर इथे मी लिहितो इको एंटर नेम. ओके, आणि इथे मी लिहितो रीड, आणि व्हेरिएबलचं नाव घेतो मी नेम. ठीक आहे, तर त्याचं आउटपुट कसं मिळेल मला, इको एंटर्ड नेम, आणि एंटर्ड नेम काय आहे, पण व्हेरिएबल $नेम. ठीक आहे, तर let us save this file and run this file. आता पहा तुम्ही, कर्सर कुठे दिसतो तुम्हाला, नेक्स्ट लाईनवर. आपले ॲक्च्युली इथे पाहिजे, आपण -P फ्लॅग तिथे यूज करण्यात, त्यासाठी RHR एंटर. सो एंटर नेम इज RHR. तर हे सिंपल एक इनपुट, कीबोर्डवरून इनपुट घेण्यासाठी म्हणून आपण इथे यूज करणार. आता इथे मला जर का यूज करायचं आहे -P फ्लॅग, म्हणजे सेम लाईनवरच जर का मला नाव पाहिजे असतील
किंवा मला मल्टिपल, आता आपण काय करू पहिले मल्टिपल घेऊ आपण. इफ यू वॉन्ट टू यूज मल्टिपल व्हेरिएबल्स, सो सेम रीड कमांड कॅन बी यूज्ड. रीड नेम 1 स्पेस नेम 2 स्पेस नेम 3 लाईक दिस वन. आणि एंटर नेम्स असं आता तिथे आहे 1, देन $name2 स्पेस, कुठला कॉमा नाही द्यायचा, $name3. सेव्ह करूया आपण याला आणि इथे परत त्याला क्लिअर करून घेतो मी आधी आणि इथे रन करू. एंटर नेम, ॲक्च्युली नेम्स पाहिजे होतं वर, ठीक आहे काय हरकत नाही. XYZ स्पेस एंटर नाही मारायचा, PQR RHR 3 झाले. एंटर नेम्स आर दिस वन. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता जसं इथे कर्सर खाली आला तर आपण एकाच लाईनवर घेऊ त्याला. तर त्यासाठी आपण काय करणार, इथे -P फ्लॅग आपण यूज करणार. तर रीड नंतर -P, सॉरी स्पेस नको, हां -P. आता इथे बघा काय होईल, एंटर, सॉरी इथे याच्यासोबत मला एखादा यूजर नेम बॅकटॅक्टिक तो यूज करेल इथे. सेव्ह करू पहिले, त्यानंतर आता पहा तुम्ही यूजर नेम 1, त्यानंतर तर प्रॉब्लेम आला इथे. तर एक मिनिट, आपण एक काम करू, नवीनच तयार करू, कारण इथे नवीनच तयार करून घेऊ आपण. रीड -P यूजर नेम, यूजर फॉर एक्झाम्पल वेगळा व्हेरिएबल घेऊ आपण, इको यूजर नेम आणि $user var. आता पाहू बरं, हां एका लाईनमध्ये तो मिक्स झाला होता तिथे म्हणून. ठीक आहे. आता एकाच लाईनवर आपण घेणार याला आणि सॉरी कुठं गेलो मी, इथे पाहिजे यूजर नेम आणि त्यांनी तो डिस्प्ले केला, कारण की आपण दोन्हीकडे तो सेम वापरलेला आहे म्हणून. आता काय होतं कधी कधी की मी हा यूजर नेम यूज करतो पण पासवर्ड मला डिस्प्ले नाही झाला पाहिजे, कारण की 2 वेळा आला ना, हे यूजर नेम RHR. कधी कधी मी ॲज अ पासवर्ड म्हणून त्याला यूज करू शकतो. समटाईम्स यूजर डोंट वॉन्ट टू डिस्प्ले दॅट पर्टिक्युलर टेक्स्ट, then you can use -S flag. So here just to change the code, username single code पाहिजे इथे. username आपण घेऊ इथे user variable and then again read, you can use -S आणि P तर म्हणजे त्याच्या समोरच आपल्याला डिस्प्ले झाला पाहिजे, तो प्रिंट झाला पाहिजे. आणि मी इथे पासवर्ड लिहितो, पासवर्ड तो घेऊ आपण पास.
पास व्हेरिएबल. ओके. आता इथे काय करतो मी, सॉरी, यूजर नेम तर आलाच तिथे. परत एकदा इको आणि पासवर्ड. आता इथे -s फ्लॅग मी घेतला, याच्यासाठी घेतला की जेणेकरून तो मला डिस्प्ले झाला नाही पाहिजे. मी जेव्हा एंटर करेल त्यावेळेस तो डिस्प्ले झाला नाही पाहिजे. त्यासाठी मी हा इथे -s हा फ्लॅग वापरतो. इथे पहा, यूजर नेम मी देतो RH4 आणि पासवर्ड इथे 1 2 3. मी टाईप केला, तुम्हाला दिसला का? तो नाही दिसला, बट स्टील देर इज अ पासवर्ड. देखो है ना, इथे डबल आला ना. आपण एक काम करू, याच्यानंतर एक इको स्टेटमेंट टाकून देऊ. क्लिअर करतो. आता पहा, यूजर नेम मी देतो RH4, पासवर्ड देतो 1 2 3. मी एंटर केला कीबोर्डवरून, तुम्हाला तो दिसला नाही, तो आहे. एक मिनिट, इथे स्पेस देतो. ओके. परत एकदा आपण रन करू. यूजर नेम इज RH4, पासवर्ड 1 2 3 आणि एंटर. तो तुम्हाला दिसला नाही कारण की ड्यू टू -s. हा -s मी इथे यूज केला म्हणून तो दिसला नाही तुम्हाला. आणि हा यूजर नेम आणि पासवर्ड हा त्यांनी डिस्प्ले केला. तो स्टोअर झालेला आहे तिथे यूजर वॅरमध्ये. तो आपण जे काही लिहू तो तिथे स्टोअर होतो, त्या व्हेरिएबलमध्ये तो स्टोअर झाला. आणि पास व्हेरिएबलमध्ये आपण जे काही एंटर करू तो तिथे स्टोअर झालेला आहे. ओके. सो दिस इज अबाउट हाऊ टू नॉट डिस्प्ले द whatever the we entered from the keyboard. Now you want to allow the user to enter multiple inputs and you want to save those input inside an array. You can do that also. आपण अरे मध्ये त्याला स्टोअर करणार. तर ते कसं करणार? ओके, we'll see that also. So let us see some from this board also. So what actually we are using here now, if you want to allow the users to enter multiple inputs and you want to save those inputs inside an array. So for that purpose you have to use -a, this flag. So this a is nothing but array. It indicates for the array. So here we simply use a command echo enter names. Enter names. Now here we have to use this flag -a. So read -a, read -a. So what this indicates? A that stores into the array. Now here you have to enter some variable name, that is name. So this read an array, it reads an array. Okay, then echo, use this statement again, echo. So to get the output on the monitor, names, echo names. So which names? Just like a array. तर इथे आपल्याला काय करावं लागेल, एक पॅरेंथेसिस द्यावं लागेल. पॅरेंथेसिस द्यायचा आणि त्या पॅरेंथेसिसमध्ये आपल्याला हा व्हेरिएबल टाकायचा. आता याच्यामध्ये व्हेरिएबल 0 पासून टाका किंवा 1 पासून टाका, चालेल. ठीक आहे ना. तर इथे डॉलर आणि पॅरेंथेसिस घ्यायचा, नेम आणि स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचा. स्क्वेअर ब्रॅकेट
इथे जर का तुम्ही 0 सुरुवात केली तर तो तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. नंतर कॉमा, इथे पॅरेंथेसिस कंप्लीट करा, नंतर कॉमा द्या. त्यानंतर नेम 1 कॉमा कॉमा नेम 2 अँड सो ऑन. तुम्ही देऊ शकता. डबल कोट कंप्लीट करा, इथून डबल कोट कंप्लीट करायचा आणि नंतर रन करा या स्क्रिप्टला. ओके, राईट सम कोड. echo enter names, then echo read with -a, read an array, and this is name, variable name is name. Okay, so here I will use echo, then names dollar name 0. Okay, I will copy this so that I can repeat again and again. 1 comma 2 comma 3, 4 variable 4 entries, and then complete this one. Okay, I will save here and I will use this command to run the script. First, second, third, fourth. Okay, names are there. Here we can display the name. Okay, so in this way it runs. So let us see another trick here. If you use a read variable, read statement, read command without variable, what happens? Then it use default variable where input goes, and default variable is nothing but a reply, that is a system variable, reply capital, so that is built in variable. Okay, I will clear these things. Enter some command, echo enter name and read without any variable, read, and then echo name. So here I must write reply. Now here you can save it and run this one. Enter name RHR, it will display. So without using the variable, it uses this default variable. Input goes into this reply, so that is a built-in variable. Okay, this is about the read. Let us see the next. We proceed to the next, that is nothing but a pass argument to bash script. Pass argument to bash script. Whenever you start the script, you can pass some argument with it. For example, echo
and some like this. Then you can use this symbol also, echo. Then this one, $1, $2, $3. So whenever you pass an argument from bash script, they are stored in default argument, which are like this. So script name can also stored in $0 if you put $0 here. तो जर इथे आपण $0 लिहिलं तर स्क्रिप्टचं नाव सुद्धा याच्यामध्ये स्टोअर केल्या जाईल. So first argument stored in $1. The second argument pass and stored in $2, and third and fourth and so on. So this is the first way to pass the argument to a bash script. So there is a second way of passing argument. Whatever you pass into your script as an array and then use that. Here we can declare any variable name, for example args or any other args. हे मी ठेवतो नाव त्याचं. ठीक आहे, डिक्लेअर करू आपण एक व्हेरिएबल आणि एक सिंपल यूज करू आपण एक सिम्बॉल दॅट इज $, आणि ॲट. काय आहे हे? दिस $@ stores an argument as in array. To pass them we need to declare variable, then assign those arguments stored in this $@. So into this argument echo, then $, parenthesis घेऊ आपण इथे आणि ॲज इट इज लिहू आपण argument 1, argument 2, argument 3 like this, आणि स्क्रिप्ट रन करायची. पहा काय होते. ठीक आहे, जस्ट रन द स्क्रिप्ट नाव. आता इथे मी परत क्लिअर करून टाकतो. Whenever you start the script, you can pass some argument with it. So here I will use some echo statement, $1, $2, $3. So whenever we pass an argument from bash script, they are stored in default argument, which are like this one, $1, $2, $3. The first argument stores in $1, second in $2, and so on. So save it and just run the script by using the hello.sh and pass some arguments like this one and enter. So it will pass RHR stored in $1, $2, and $3 like this. So this is the first method. Another way, I will delete this one. Okay, clear it. The second way of passing argument, whatever you pass into your script as in an array. Here we can declare any variable name, for example array args, then $@.
So this dollar at the rate, this one is stores an argument as in array to pass them. So we need to actually, when to pass then we need to declare variable, then assign those arguments stored in dollar at the rate into this argument. So here write echo dollar, write the array 0, then dollar again. Actually here we use curly bracket, then again curly bracket, another argument 1, curly bracket, use third also, then 2, curly bracket. Save this and run. So this is the another way of passing argument. So here number of argument passed, how can we count number of argument passed to bash? By simply putting the echo, then dollar hash. Okay, save the same. So how many? 3. So 3 arguments are passed. So this way we pass the argument. So here we complete the first part. Actually next video we will see the control statements: if statement, elif statement, for statement, while statement.